एकीकडे भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर नाराजी व्यक्त करत बैठकीलाच गैरहजर राहणारे रोहित पवार, तर दुसरीकडे आपले कट्टर राजकीय विरोधक असणारे भाजपचे नेते राम शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी करत कर्जत नगरपंचायतीत आपल्या मर्जीचे नगराध्यक्ष बसवणारे रोहित पवार. मग नेमका हा कोणता विरोधाभास आहे? भाजपसोबत जाण्यास विरोध करणारे रोहित पवार स्थानिक राजकारणात राम शिंदे म्हणजेच भाजपसोबत का आलेत? या दोघांनी एकत्र येत घुले बंधूंना बाजूला करण्याचा प्रयत्न का केला? कर्जत नगरपंचायतीत नेमकं काय घडलं? आणि या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना स्वतःची बाजू रोहित पवारांनी कशी सेफ केली आहे? चला याच राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघ, जिथं भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. रोहित पवार हे बाहेरचे असून कर्जत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते योग्य नाहीत असा आरोप राम शिंदे वारंवार करत आलेत. मात्र याच कट्टर विरोधकांनी आता एकत्र येत घुले गटाला मोठा धक्का दिलाय. घुले यांच्या पत्नी आणि कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, आत्ता माजी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांना पदावरून बाजूला करत दोन्ही गटांनी एकत्रितपणे आपला उमेदवार नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणलेत. नेमकं काय घडलं? तर कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाला आणि गटनेत्याच्या निवडीला आव्हान देत रोहिणी घुले यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावत 10 दिवसांच्या आत अविश्वास ठरावावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे त्यांच्या विरोधातील अविश्वास ठरावाचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान नगरपंचायतीत घुले गटाकडे फक्त 4 सदस्यांचा पाठिंबा उरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पराभव अटळ असल्याची जाणीव होताच रोहिणी घुले यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत छाया शेलार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर पाटील यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आता बघा, छाया शेलार यांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वात नगरपंचायतीचा कारभार प्रभावीपणे चालवण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. पण राम शिंदे आणि रोहित पवार यांचे नगरसेवक इथं एकत्र का आले? आणि स्वतः रोहित पवार आणि राम शिंदे यांची कल्पना होती का? आणि ते का एकत्र आले? याचं राजकारण इथं थोडक्यात समजून घ्या. तर 2022 मध्ये कर्जत नगरपंचायतीची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 नगरसेवक निवडून आणण्यात यश आलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आणि नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली. यावेळी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या. इथं उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. पण 2025 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर मवियाच्या 11 आणि भाजपच्या 2 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला. यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक होते. मात्र कर्जत नगरपंचायतीमध्ये सभा सुरू होण्याआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर बंडखोर भूमिका घेतलेल्या रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. हे सगळं राम शिंदेने घडवून आणलं असं सांगितलं जातं. राम शिंदेच्या नेतृत्वातच घुले यांची निवड झाली असं सांगितलं जातं. आता या रोहिणी घुले कोण आहेत? तर 2022ला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष असणाऱ्या प्रवीण घुले यांच्या त्या भावजई आहेत. तर कर्जत जामखेड युवा तालुका अध्यक्ष सचिन घुले यांच्या त्या पत्नी आहेत. मात्र झालं असं की राजकीय समीकरणं इथली सपाटानं बदलत राहिली. 2022च्या नगरपंचायत निवडणुकीनंतर प्रवीण घुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खुल्या प्रवर्गातील घुले हे पहिले प्रस्त विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मिळालं होतं. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपात इनकमिंग वाढलं. स्थानिक पातळीवर किंगमेकर म्हणून घुले कुटुंबाची ओळख आहे. घुले बंधूंचा प्रभाव फक्त नगरपंचायतीच्या माध्यमातून नाही तर किंवा शहरापुरता मर्यादित नसून ग्रामीण भागातही त्यांचा मजबूत जाळा आहे. 2019ला रोहित पवार यांच्या राजकीय घडामोडीमध्येही घुले बंधूंची भूमिका महत्त्वाची राहिली. तर 2024ला राम शिंदेंना कर्जत तालुक्यातून लक्षणीय मतं मिळाली आणि यामध्येही घुले बंधूंचं योगदान महत्त्वाचं ठरलं. पण नुकताच 2026 मध्ये घुले बंधूंनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि नगर परिषदेत सत्तांतर झालं होतं. त्यामुळे भाजपला धक्का बसला होता. त्यामुळे घुलेंचा प्रवेश हा 2029च्या निवडणुकीसाठी शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. म्हणूनच रोहिणी घुलेंना या पदावर हटवण्यासाठी ही गोळाबेरीज केल्याचं जाणकार सांगतात.
बरं, आता रोहिणी घुले यांना जे अध्यक्षपद मिळालं होतं ते काही दिवसांसाठीच असणार आहे याची कल्पना रोहिणी घुले यांना देण्यात आली होती. मात्र त्याही नंतर त्यांची मुदत संपल्यावर त्यांनी अध्यक्षपदावरून न हटण्याची भूमिका घेतली आणि मग त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आणि आता सध्या त्यांना राजीनामा द्यावा लागलाय. तर इथं आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांच्या पसंतीतल्या नगराध्यक्षा निवडून आलेल्या आहेत बिनविरोध. आता याच बाबत मोठी चर्चा झाली. मग रोहित पवार यांना याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी अतिशय सावध भूमिका घेत ते म्हणाले, मी राज्यभर दौऱ्यावर असल्यामुळे कर्जत नगरपंचायतीतील घडामोडींवर माझं थेट लक्ष नव्हतं. स्थानिक नगरसेवकांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. नगराध्यक्ष झालेल्या छाया शेलार या कोणत्या तिकिटावर निवडून आल्यात हे सर्वांनी पाहावं. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आल्यात, त्यामुळे या निवडणुकीत माझा थेट सहभाग नव्हता. त्यामुळे माझा सहभाग होता, मी राम शिंदेसोबत गेलो असं म्हणणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली. मात्र यानंतरच लगेच माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी देखील स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की या निर्णयात रोहित पवारांचा थेट सहभाग नव्हता. त्यांनी निर्णय घेण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली होती. जनतेचा विकास आणि नगरपंचायतीच्या कामांना गती देण्यासाठी आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. इथं एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की इतकी मोठी राजकीय घडामोड होत असताना त्याची कल्पना खरंच रोहित पवारांना नव्हती का, हे मान्य करणं सध्या तरी कठीण जाते. स्थानिक पातळीवर एवढा मोठा निर्णय त्यांच्या माहितीशिवाय झाला असेल का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आता विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक एकत्र आले असले तरी या युतीतून प्रत्यक्षात कर्जतच्या विकासाला किती गती मिळते हे येणारा काळच ठरवेल. आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे घुले बंधूंना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हे राजकीय समीकरण जुळलं असलं तरी शिवसेनेत गेलेल्या घुले बंधूंची पुढची राजकीय रणनीती काय असेल, पुढच्या येणाऱ्या निवडणुकात ते आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करून राम शिंदे आणि रोहित पवारांना धक्का देण्याचा प्रयत्न करतील का, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.